त्यामुळे तुम्ही कुटुंब फोडण्याचा धंदाच आहे तुमचा, तो धंदा तुम्ही करावा. जंटलमॅन राजकारणात तुमची इमेज जंटलमॅनच आहे ना. त्याच्यामुळे मी माझं काम हे निष्पक्षपातीपणाने केलं. मी इकडे ना हिंदू पाहिला, मुसलमान पाहिला, गुजराती पण त्याच्यात होते, सगळे होते, आणि ते माझं कर्तव्य म्हणून मी केलं. मी आता जेव्हा शिवसैनिक, हे बघा, हे फील्ड हॉस्पिटल इथे केलेलं, जेव्हा शिवसैनिक एखाद्या घातपात अपघात झाल्यानंतर मदतीला धावतो, तो समजा कोण बुडतोय, असा आमचा एक कार्यकर्ता गेला ना बांद्रावेसला, 3 मुली त्या बुडत होत्या, त्यातल्या दोघींना त्यांनी वाचवलं, तिसरीला वाचवताना दुर्दैवाने ती पण गेली आणि तो पण गेला. त्याच्या घरी मी गेलो होतो, तरुण कुटुंब होतं ते. दुसरा एक होता तेव्हा ते 2005 साली त्याला लेप्टो झाला होता, त्याला जाऊन तिकडे भेटून आलो. असे शिवसैनिक जे स्वतःच्या जीवाचा, कुटुंबाचा पर्वा न करता जेव्हा धावून जातात, तेव्हा ते संकटात सापडलेल्या विचारात नाही बसत, तू मराठी आहेस का, मराठी आहेस, हिंदू आहेस का, मुस्लिम आहे, गुजराती आहेस का, मराठी आहेस, उत्तर भारतीय आहेस का, मराठी आहेस. रक्तदान करताना एखादा अशी आपत्ती आल्यानंतर रक्तदान करण्यासाठी रांगा शिवसैनिकांच्या लागतात, भाजपच्या नाही लागत. मी आता काल आणि रक्तदानाचा वर्ल्ड रेकॉर्ड तो शिवसेनेच्या नावावर आहे, जो कमीत कमी वेळात जास्तीत जास्त रक्त दिले. फडणवीसांचा एक काल इंटरव्ह्यू झाला. रक्त शोषणं वेगळं आणि रक्तदान करणं वेगळं. फडणवीसांचा एक काल इंटरव्ह्यू झाला, मी तुम्हाला तुम्ही जंटलमॅन म्हणून विचारतो. ते बोलले की जर निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी मला चहा प्यायला बोलवलं तर मी जाईल किंवा ते माझ्या घरी येतील. तर त्यांना जेव्हा तुमच्याविषयी विचारलं तर ते बोलले की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी 2017ला बंद केलेत. असं अजिबात नाही झालेलं. एवढा माणूस की विसरणारा मी माणूस नाहीये. पण तुम्ही मातोश्री बदनाम करायला निघालात, मातोश्रीवरती वाटतील ते आरोप तुम्ही करताय, ते तोंड बंद करा, मातोश्रीचे दरवाजे उघडतील. मातोश्री दरवाजे उघडतील की उघडे आहेत? नाही, उघडतील म्हणजे मी एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांनी बकवास करणं बंद करावं, मातोश्रीला बदनाम करण्याचं बंद करावं, कौटुंबिक बदनामी आमची बंद करावी. जी कौटुंबिक बदनामी कधी कोणाची केलेली नाही, माझ्याकडे माहिती असून सुद्धा मी केली नाही आणि मी करणार नाही. पण त्यांनी करू नये. त्यांनी म्हणजे सगळ्या भाजपला मी बोलतोय, केवळ देवेंद्र शत्रू कोण का मी त्यांच्याशी शत्रुत्व करू? ज्या पद्धतीने आम्ही मित्रच होतो ना तुमचे, पण खरा मित्र कोण असतो? जो वाईटायला वाईट करतोय तो सांगेल, तू वाईट करतोय तरी देखील वाहवा करणारा मित्र नसतो, तो हितशत्रू असतो. जे मी आज त्यांना सांगतोय की हे हिंदुत्व तुम्ही आमचं बदनाम करताय, तुम्ही माझा महाराष्ट्र बदनाम करताय, महाराष्ट्राची संस्कृती बदनाम करताय आणि ही संस्कृतीच्या जागी विकृती आणताय, ती बंद करा. म्हणजे तुम्ही त्यांना चहाला बोलवणार? म्हणजे मुंबई तुम्ही विकू नका, अदानीच्या घशात घालू नका, आणि मुंबईचं मुंबई पण कायम ठेवा, मराठी अस्मिता जपा. मातोश्रीचे दरवाजे उघडतील. तुम्ही त्यांना चहाला बोलवणार नाही? जेवायला बोलवीन. नाही, आता हे नाही बघा, ह्याच्यामध्ये मी वैयक्तिक शत्रुत्व कोणाशी आणि का करू? पण तुम्ही ज्या वेळेला एकदम पराकोटीचे विचित्र वागायला लागता, त्यावेळेला बाबा सॉरी, माझं नाही जमत. म्हणून मी काय तुमच्या जीवावर नाही उठलो, म्हणून मी तुमचा पक्ष खतम करायला नाही निघालो. जसं तुम्ही माझ्याशी वागता आहात, तुम्ही ज्या मातोश्रीमध्ये शिवसेना आहे त्या शिवसेनेला खतम करायला निघालात, त्या मातोश्रीच्या दरवाजाची गोष्ट करताय तुम्ही. ज्या मातोश्रीत येऊन मला अमित शहा आणि बाळासाहेबांच्या खोलीत जो शब्द दिला होता, जो नंतर मोडला, त्या मातोश्रीच्या दरवाजाबद्दल तुम्ही बोलताय. हे बाहेर उभे होते त्या खोलीच्या वरती बसले होते ते. म्हणजे त्यांना सगळं माहित आहे, त्यांना सगळं माहिती आहे. तर त्या मातोश्री तेव्हा तुम्ही आतच होतात ना दरवाजाच्या, आणि बंद दाराआड, म्हणजे दरवाजा उघडा सोडाच, त्यांना घरात घेऊन मी दार बंद केलं होतं. आता घराबाहेर जाऊन दार बंद झालं, हा फरक आहे. कारण त्यावेळेला त्यांना घरात घेऊन दार बंद करून जो शब्द त्यांनी मला दिला होता तो दाराबाहेर जाऊन मोडला. आता बाहेर गेल्यानंतर मग मी तो शब्द मोडला म्हणजे दार लावलं. आणि बरं केलं काय तुम्ही? मी काय मागितलं होतं? मला मुख्यमंत्रीपद नव्हतं मागितलं, शिवसेनेसाठी, कारण मी बाळासाहेबांनी दिलेलं वचन होतं आहे, तेच तुम्ही नंतर गद्दारी करून घेतलं. शेवटी त्यांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागलं. मग मिळवलं काय? एक मित्र जर गमावलात, जो तुम्हाला समोर खड्डा आहे हे सांगणारे मित्र गमावलात, आता खड्ड्याच्या रस्त्यात चालल्यात तुम्ही. एवढं आता तुम्ही सांगितलं, मला जेवढं कळालं त्यातून असं वाटतं की त्यांच्यासाठी दरवाजे बंद राहतील मातोश्रीचे. त्याने मातोश्रीची बदनामी जी करतायत ती थांबवली पाहिजे.